आपल्यासोबत प्रतीक्षा बनसोडे आहेत। प्रतीक्षा, सुनावणी आता आणखी 2 दिवसांनी 28 नोव्हेंबरला सांगितली आहे। नेमकं काय प्रकरण आहे? अधिक माहिती काय देशील? नक्कीच पंचायत समिती आणि नगरपंचायतीच्या निवडणुका लागलेल्या आहेत। एकंदरीत पंचायत समिती देखील 336 पैकी 83 पंचायत समितीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा आहे आणि नगरपंचायतीतील 46 पैकी 17 नगरपंचायतीमध्ये 50% आरक्षणाची मर्यादा जी आहे ती ओलांडलेली आहे आणि ह्याच आरक्षणाची जी मर्यादा ओलांडलेली आहे त्याच्यावरती विकास गवळी यांनी याचिका दाखल केली होती आणि याचिकेत असा दावा केलेला की स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षणाची जी मर्यादा आहे ती 50% पेक्षा अधिकची ओलांडली गेलेली आहे। त्यानंतरच खरं तर तू पाहू शकली असते की सुप्रीम कोर्टात गेले 2दा सुनावणी झालेली आहे आणि या सुनावणी सुप्रीम कोर्टाने स्पष्टपणे म्हटलेलं आहे की कोर्टाने स्पष्ट केलेलं की 31 जानेवारी 2026च्या आधी निवडणुका घ्या। नगरपालिका नगरपंचायती ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, परंतु राज्य सरकारने याचा अर्थ चुकीचा घेतलेला आहे आणि राज्य सरकारने चुकीच्या पद्धतीने 50%च्या वरती आरक्षण जे आहे ते काही प्रभागात दिलेलं आहे, काही पंचायतीमध्ये दिलेलं आहे, काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडलेली आहे आणि त्यामुळे सुप्रीम कोर्टाने आहे ते राज्य सरकार आणि आयोगाला कडेबोल सुनावलेलं आहे। आजच्या सुनावणीत सुद्धा सुप्रीम कोर्टाने जे आहे ती तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे की सांगितलेलं असताना सुद्धा हा 50% आरक्षणाची मर्यादा आहे ती त्यावर सुप्रीम कोर्टाने जी आहे ती परत सुनावणी घेणार आहेत। 28 नोव्हेंबरला परत सुनावणी होणार आहे आणि कदाचित यावेळी शक्यता आहे की यामुळे निवडणुकांना इतर स्थगिती लागू शकते। राज्य सरकार आधी दिला आहे जी आरक्षणाची मर्यादा जी आहे ती जर कमी करायची असेल ज्या पंचायतीमध्ये लागू झालंय तर राज्य सरकारने अधिकचा वेळ मागून घेतलाय आणि जर अधिकचा वेळ मागून घेतला राज्य सरकारला यासाठी ज्या निवडणुका आहेत त्या तात्पुरत्या निलंबित कराव्या लागतील किंवा थांबाव्या लागतील। त्यामुळे आता या 28 नोव्हेंबरच्या सुनावणीत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। नक्कीच, धन्यवाद प्रतीक्षा सविस्तर माहितीसाठी। तेव्हा आता पुढच्या 28 तारखेच्या सुनावणीची आपण वाट पाहायला हवी आहे, तेव्हा काय होत आहे पाहावं लागतंय। कोर्टामध्ये काय झालंय आपण पाहतोय। बांठी आयोगाच्या आधी ओबीसी आरक्षण नव्हतं असं याचिकाकर्ते म्हणतायत। तेव्हाचा कायदा म्हणजे खानविलकर खंडपीठाने दिलेला निकाल होता। तुषार मेहता म्हणाले, आमचा सदहेतून कोर्ट आदेशाचा अर्थ लावायचा प्रयत्न होता। एका दिवसानंतर सुनावणी घेता येईल का असाही प्रश्न त्यांनी विचारलाय। त्यावर आधीच निवडणुका जाहीर झालेल्या आहेत आणि अर्जही भरलेले आहेत असं याचिकाकर्त्यांनी उत्तर दिलं। जागा दिल्या जातील आणि जिथं जर समजा वाटेल याच्यामध्ये जे शेखर नाफडे राज्य सरकारतर्फे होते त्यांनी कोर्टाच्या निदर्शनात असं आणून दिलं की हा सगळा विषय कशामुळे होतोय, जर जो शेड्यूल एरिया आहे तिथं ट्रायबल पॉप्युलेशन जास्त असतं आणि त्यामुळे ते 50%चं लिमिट ट्रायबल पॉप्युलेशन एससीचं आणि ओबीसीचं त्यामुळे क्रॉस होतं। मग अशा याच्यामध्ये ओबीसीवर हा अन्याय होतो। तर कोर्टाने म्हणलं की आम्ही या संदर्भात कुठं ग्रे एरिया जर दिसला तर या संदर्भामध्ये लार्ज बेंच कॉन्स्टिट्यूट करण्याचा पण विचार करू, ओबीसीला सन्मानजनक प्रतिनिधित्व दिलं जाईल। याच्यावर बराच उहापोह झाला। आजची सुनावणी येत्या शुक्रवारी 28 तारखेला दुपारी 12 वाजता ठेवण्यात आलेली आहे। ज्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या संदर्भामध्ये कोर्टाचा अशी मनस्थिती दिसली की जरी निवडणुका त्या झाल्या तरी पण फायनल आउटकम ऑफ दॅट पेटिशन म्हणजे याच्या अंतिम निकालाच्या अधीन राहून पण तो निर्णय होऊ शकतो। पण आज कुठल्या प्रकारची तशी काय ऑर्डर झालेली नाही। पण एकंदरीत कोर्टाची जो मानसिकता होती ती अशी होती की इलेक्शन आम्ही थांबवणार नाही। या संदर्भामध्ये तुम्ही जे याचिकाकर्ते होते त्यांचे वकील होते, त्यानंतर जे डिफेंडंट म्हणजे रिस्पॉन्डंट होते, मग एसजे असतील, ओबीसींचे बाजू मांडायला आला होता। आज एक प्रश्न हा पण उपस्थित करण्यात आला की बांटी आयोगाच्या आधी ओबीसींना आरक्षणच नव्हतं खानविलकरांच्या जजमेंटनुसार, मग ओबीसींना आरक्षण का द्यायचं कोर्टाने? ऍक्च्युअली इंटरप्रिटेशन जे पिटिशनर आहेत जे ओबीसी आरक्षणाला विरोध करतात त्यांनी 6/5च्या ऑर्डरचं इंटरप्रिटेशन तसं काढलेलं आहे। मुळात ते चुकीचं इंटरप्रिटेशन आहे असं आमचं म्हणणं आहे। जो जिल्हा परिषद पंचायत समिती ऍक्ट, म्युनिसिपल कॉर्पोरेशन ऍक्ट आहेत ते अजून तसे इंटॅक्ट आहेत, त्याच्यामध्ये 27% आरक्षण दिलेलं आहे। बाठिया कमिशनला आम्ही मागच्या 6 तारखेच्या याच्यामध्ये आम्ही चॅलेंज केलेले, ती माझी पिटिशन आहे। त्यामुळे कोर्ट म्हणला की आपण निवडणुका लांबू शकत नाही। बाठियाचा जो चॅलेंज आहे त्याची जी स्क्रुटिनी आहे ती चालू आहे, त्यामुळे बाठियाच्या आधीची आकडेवारी जाहीर करा।
चुकीचं इंटरप्रिटेशन कोर्टाला दाखवण्याचा त्यांनी जरी प्रयत्न केला असेल तरी आम्ही त्याला विरोध केलाय की बाठियाच्या आधी 27% आरक्षण होतं. बाठिया आम्हाला मान्य नाही. आज कोर्टामध्ये त्यांचं म्हणणं असं होतं की बाठियानुसार निवडणुका घ्याव्या. आम्ही सांगितलं की बाठियाने आमच्या प्रतिनिधित्व खूप कमी केलेलं आहे. त्याच्यावरची जी स्क्रुटिनी आहे त्याचा जो आपल्याला काय म्हणता येईल त्याचा जो ग्रे एरिया आहे त्या संदर्भामध्ये सविस्तर सुनावणी होईल. तर कोर्टाने या संदर्भामध्ये शुक्रवारी डिटेल इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे की तुम्ही या संदर्भामध्ये डिटेल रिपोर्ट ठेवा. जिथं 50%चे ब्रीच झालेले तिथं ओबीसीचं प्रमाण किती आहे, तिथं ट्रायबल पॉप्युलेशनचं प्रमाण किती आहे या संदर्भात आम्हाला सूक्ष्म अहवाल तुम्ही द्या आणि त्यानंतर मग हे सगळं ठरवलं जाईल. येणाऱ्या ज्या जिल्हा परिषद निवडणुका आहेत त्या निवडणुका बांटी आयोगानुसार होणार की कशा होणार की याचं 27%च असणार या संदर्भात देखील उहापोह होताना पाहायला मिळालं. बाठिया आयोगावरचा आक्षेप आज आमच्या आदरणीय सिनियर ऍडव्होकेट इंदिरा जयसिंग यांनी जोरदार युक्तिवाद केला. त्यांनी